जे इथे ऐकलं तर फार भयानक होतं की एवढे प्रयत्न या प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितलेत आणि मला वाटतं एवढे एवढे तोंडपाठ आहेत की जवळजवळ अर्धा तास त्याच्यावर त्यांनी लेक्चर केलं. आणि अशा प्रकारचे प्रयत्न ही मंडळी वकील मंडळी करतात आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल तर सर्वसाधारण जनतेला काय न्याय मिळणार, हा माझा पहिल्यांदा प्रश्न आहे. पत्रकार आले असेल तर त्यांनी मुद्दाम हेडिंग द्यावी की वसईचं कोर्ट नेमकं जेल आहे का. जेल जसं दिसतंय की आपण इथे आल्यानंतर असं वाटतं की आपण जेलमध्ये उपस्थित आहोत आणि ही परिस्थिती भयानक आहे. आता मॅडमने सांगितलं की वसईला नेहमी अशा प्रकारचं आंदोलन करावं लागतं, हा इतिहास आहे. वसईचं शांत असणारं कायद्याला धरून चालणारं जे जनता आहे त्याचा जर गव्हर्नमेंट फायदा घेत असेल तर शेवटी आपल्यालाही